ठाकरे आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करत असताना त्यांनी भगवा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि हळूहळू हा मोर्चा आता बीकेसी कडे मार्गक्रमण करतोय। तर धारावीचा विकास प्रकल्प सरकारने करावा ही प्रमुख मागणी ठाकरेंची आहे। त्याचबरोबर हा मुंबई तोडण्याचा डाव असा आरोप त्यांनी केला, त्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुंबई तोडण्याची हिंमत कोणातही नाही, हे सगळे दिशाभूल करतायत। धारावीकर आज मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला मूर्ख ठरवलं असं म्हणत ते यांच्यावर टीका करतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामधला हा मोर्चा बीकेसीकडे जाताना आपण पाहतोय। साधारण अर्ध्या तासापासून अधिक वेळ झालेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धारावीकर नागरिक त्याचबरोबर मुंबईकर नागरिक सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर महाविकास आघाडी त्याचबरोबर इतरही 15 संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। ठाकरे गट या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे। सगळे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर हा मुंबई तोडण्याचा डाव असं म्हणत ठाकरे गटाचे नेते भाजपवर आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल करतात। आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। भगवा हाती घेत आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत। तसंच महाविकास आघाडी आणि काही संघटनांनी सुद्धा या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि हा मोर्चा आपण पाहतोय की आता बीकेसी कडे वळताना आपल्याला दिसतो आहे। धारावी टी जंक्शन पासून निघालेला हा मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मार्गक्रमण करतोय। तो आता कलानगर परिसरातून बीकेसी कडे वळताना पाहायला मिळतोय। तर बीकेसी मध्ये असलेल्या अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल। त्यानंतर सेबी कार्यालयाजवळ इथे या मोर्चाला उद्धव ठाकरे संबोधित करतील। त्यावेळेला ते कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। तसंच आता तरी आपण पाहतो की या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली आहे। धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी झाले। महाविकास आघाडी म्हणून हा मुद्दा जो आहे तो त्यांनी उचलून धरलेला आहे। स्वतः उद्धव ठाकरे याचं नेतृत्व करतायत। टी जंक्शन पासून निघालेला हा मोर्चा आता बीकेसी मध्ये मोर्चामध्ये आपण पाहतो की सगळ्याच पक्षांचे झेंडे या ठिकाणी पाहायला मिळतात। विविध संघटना देखील यामध्ये सहभागी झालेत। धारावी बचाव आंदोलन या आधीपासूनच सुरू होतं, त्यांचेही कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। धारावीचा पुनर्विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा। गेल्या कित्येक वर्षांपासून धारावीचा विकास रखडलेला आहे। मात्र हा प्रकल्प अदानी यांच्याकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याला विरोध दर्शवलाय। धारावीचा पुनर्विकास व्हावा यासाठी अदानींना पायघड्या घालण्यात आल्या असा आरोप या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केला। तसंच धारावीचा पुनर्विकास सरकारने बीडीडी चाळींच्या धर्तीवर करावा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आणि याच मागण्या घेऊन ते आज रस्त्यावर उतरले। या मोर्चासाठी प्रचंड गर्दी झाली आहे। तसंच वेगवेगळ्या घोषणा यामध्ये दिल्या जात आहेत। 50 कोटी यासारख्या घोषणा आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी देताना, त्याचबरोबर मुंबई तोडण्याचा हा डाव आहे, मुंबईकरांनी सावध राहावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। पुढे यायला देऊ नका, इकडून या कोपऱ्यातनं पण कोणाला पुढे यायला देऊ नका
आणि देसाई सगळे बाहेर घ्या, काही गरज नाही आतमध्ये यायची. मोर्चा खाली बसवायला घ्या. सुदेश, कोणाला आतमध्ये सोडू नका. मोर्चा पोहोचलेला आहे, आपण इकडे पाहतोय. ते आणि उद्धव साहेबांच्या त्यानंतर इकडे उद्धव ठाकरे त्यांना इथे आतमध्ये संबोधित साहेबांना- करतील. फक्त उद्धव साहेब त्यांच्या बरोबरच्या लोकांना आतमध्ये घ्या आणि मोर्चा बसायला सुरुवात करा खाली. उद्धव साहेब, आदित्य साहेब फक्त आतमध्ये आले की बाकीच्या लोकांना बसायला घ्या. मोर्चा खाली बसायला कार्यकर्त्यांनी सुरुवात करा. मोर्चा बसवून घ्या पटकन. मोर्चा बसून घ्या. बसल्याशिवाय मोर्चा